सर आपला परिचय द्या आणि आज काय कारण आहे तुम्ही एका ठिकाणी आले ठेकेदार ते सांगा. मी दीपेश कुलुरवार, राज्य अभियंता संघटना, जिल्हा परिषद कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, कंत्राटदार महासंघ आणि नागपूर जिल्ह्यातील सगळे कंत्राटदार आज आम्ही पूर्ण म्हणजे जवळपास पूर्व विदर्भातले सगळे दुरून दुरून आलेले आपण कंत्राटदार बघू शकता. 6 जिल्ह्यातून कंत्राटदार आलेले आहे आणि नागपूर जिल्ह्यातले मोठ्या प्रमाणात आहेत. तर महत्त्वाचा विषय हाच होता की नागपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदमार्फत खूप साऱ्या योजना शासनामार्फत राबविल्या जाते, पण त्या योजना राबविताना खूप मोठ्या प्रमाणात ठेकेदारांना अडचणीचा सामना करावा लागतो. ठेकेदार अडचणीत आल्यावर त्याची कुठेही सुनवाई होत नाही. वारंवार पत्र आणि निवेदनं देऊनसुद्धा त्या लेटर हेडची रद्दी जमा करून ते अधिकारी आपल्या कार्यालयात जमा करतात. आज बघू शकता तुम्ही शासकीय कार्यालयामध्ये ज्या संघटना कॉन्ट्रॅक्टरांच्या हिताचा विचार करण्याकरिता मुद्दे मांडतात, ते पत्राची जे आहे ते पत्र जे केराच्या टोपलीमध्ये पडलेल्या अशा प्रकारची अवस्था झालेली आहे. कुठेच त्या दखल कुठेही म्हणजे प्रशासकीय ब्युरोक्रेट्स जे आहेत ती दखल घेत नाहीत. तर त्या अनुषंगानेच आज आम्ही सगळ्या कंत्राटदारांनी आज उठाव करण्याचा ठरवण्याकरता ही आज 14 ऑगस्ट तारीख नेमली. आमच्यासोबत आमचे माननीय अध्यक्ष जे कमलाशंकर पाठक जी आहेत, पांडेजी आहेत आणि विकेशजी हजारे आहेत, निलेशजी हिंगे आहेत, रोहितजी देशमुख आहेत, संदीपजी अवचट, तुषारजी पटेल, मृणाल चौरे, पंकज डहाके, महेंद्रजी चिचगरे आणि शिंदेसाहेब, तसेच नरेंद्रजी राऊत आणि सुमितजी या सगळ्यांनी सहभाग, तसेच अनेक पदाधिकारी आज आले आणि या मीटिंगची शोभा वाढवली. सर्वांचं म्हणणं हेच होतं की मुद्देसाधपणे आम्हाला ज्या त्रास होत आहेत त्या त्रासाला कुठेतरी जाचाला कंटाळून लोकांनी आज होप सोडली होती की आमचं शासन का ऐकत नाही. शासनाला वारंवार विनंत्या करूनसुद्धा निधी मोठ्या प्रमाणात पेंडिंग आहे, पण बिलं काही अदा होत नाही आहेत. 25-15 हेड असेल, ट्रायबल असेल, 2059, 2216, ग्रामविकास खात्यांनी तर सर्व वेबसाईट बंद करून सोडलेल्या आहे. 25-15च्या 2-2 वर्षापासून लोकांनी कामं केलेल्या आहे बेरोजगार अभियंत्यांनी, पण त्यांना कुठेही आर्थिक फायदा होत नाही आहेत. तर अशा अडचणी दूर होण्याकरिता आज आम्ही मोठ्या प्रमाणात बैठक आयोजित केली. मी दीपेश कुलुरवार, पाठक साहेब आपल्याला 2 शब्द बोलतील. नमस्कार, माझं नाव निलेश हिंगे आहे आणि मी एक छोटा कॉन्ट्रॅक्टर आहे. आज इथे रवी भवनला कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, जिल्हा परिषद आणि राज्य अभियंता संघटना कंत्राटदार यांची वार्षिक सभा संमेलन झाला, ॲन्युअल मीटिंग झाला. तर ॲन्युअल मीटिंगमध्ये भरपूर सारे आमचे मुद्दे होते जे गव्हर्नमेंटपर्यंत आम्हाला पोचवायचे आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता की आज वर्ष 2-2 वर्ष झालेले आहे तरी अजूनपर्यंत निधी उपलब्ध करून गेलेला नाही. त्यामुळे भरपूर कंत्राटदारांनी आत्महत्या करणं, त्याच्यानंतर भरपूर साऱ्या गोष्टी आहे, ह्या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यानंतर खूप सारे अजून GSTचा एक मुद्दा होता की GSTचं एक नवीन धोरण आता गव्हर्नमेंट आणत आहे की आधी GST आम्हाला पेड करायची आहे, त्याच्यानंतर मग आम्हाला बिल मिळेल. तर अजून भरपूर सारे सिक्युरिटी डिपॉझिटचा मुद्दा होता. त्याच्यानंतर भ्रष्टाचार, सगळ्यात जास्त भ्रष्टाचार जो वाढलेला आहे आजच्या काळामध्ये, गव्हर्नमेंटचं जिल्हा परिषद डिपार्टमेंट असो, PWD असो, जे पण डिपार्टमेंट सगळीकडे आज भ्रष्टाचार वाढलेला आहे. त्याच्यानंतर खूप साऱ्या अडचणी आहे, या कॉन्ट्रॅक्टरच्या अडचणी ह्या ऐकायला आजच्या तारखेमध्ये कोणीच नाही आहे. तर या सगळ्या मुद्द्यांवरती आज आम्ही बैठक घेतली, चर्चा केली आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन पण, जर आमच्या मागण्या या पूर्ण नाही झाल्या तर तीव्र आंदोलन पण आम्ही याच्यावरती करू. नमस्कार, नमस्ते, मैं संजय पांडे, कंट्राक्टदार, जिला परिषद नागपुर. मेरा तो ये CO सर को रिक्वेस्ट है, पिछले 1.5 साल से मैं कंटिन्यू लेटर्स दिया हूँ कि GR फॉलो करने. जिला परिषद को IAS हमारे यंग महामुनि साहब मिले हैं, हमको काफ़ी होप था इनसे कि इनके साथ में हमारे साथ न्याय होगा. सब सुशिक्षित बेरोजगार अभियंता और इनके साथ में पूरा न्याय किया जाएगा. पिछले 2 साल से मैं एसोसिएशन के मार्फत काफ़ी हमने इनको लेटर्स दिए कि इन पे कार्रवाई करो. कुछ नहीं, हमारा मांगनी था GR फॉलो करो. मगर ये अभी जो होप टूटा हुआ दिख रहा है, तो CO सर को ही मेरा रिक्वेस्ट है, अभी तो पूरे महाराष्ट्र में मैसेज ये देना चाहूँगा कि अभी पूरे महाराष्ट्र में IAS लॉबी सबसे क्लास 1 पे चल रही है. एग्जाम्पल फॉर तुकाराम मुंडे सर, अगर उनका 10% भी यहाँ फॉलो किया जाए मुंडे सर का, महामुनि सर की तरफ से, तो काफ़ी हम लोगों को पूरा सुविधा होंगी और पूरी चीज़ें एक बेरोजगार लोगों के लिए काफ़ी मदद होंगी हमारे लिए.
बस सर आपला परिचय द्या. मी संदीप अवचट, जिल्हा परिषद कॉन्ट्रॅक्टर. आम्ही इथे 6 जिल्ह्यामधून मोठ्या संख्येने आज कॉन्ट्रॅक्टर जमलेलो होतो. बैठकीचा उद्देश हाच होता की प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला काही ना तर काही अडचणी येऊन राहिला आहे. जसं प्रत्येक गोष्टीचे मटेरियलचे रेट वाढलेले आहे. आमचा CSR रेट तो 2020चा 21चा तोच रेट चालून राहिला आहे. दुसरा मुद्दा असा होता का आमचे ग्रामीण पट्ट्यामध्ये आमचे कॉन्ट्रॅक्टर जाऊन कामं करतात. तिथे विविध राजकीय हस्तक्षेप कामामध्ये होऊन राहिला आहे. सरपंचापासून तर आमदारापर्यंत सर्वच लोक कॉन्ट्रॅक्टरला त्रास देऊन राहिले आहे. त्यानंतर आमचे निधीचा मोठा विषय आहे. आमचे कितीतरी कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केलेली आहे. आमचा निधी दुसरीकडे वळता केला जातो. आजचा मुद्दा हे सर्व आजचेच मुद्दे आहे. निधीचा महत्त्वाचा मुद्दा होता का कॉन्ट्रॅक्टरचे कामं होऊन जाते, 1-1 वर्ष होऊन जाते, पण त्याला वेळेवर पैसे मिळत नाही. बँकेचे व्याज वाढून राहिले. त्यामुळे आमच्या 2-3 कॉन्ट्रॅक्टरनी आत्ताच मागच्या वर्षी आत्महत्या करण्यात आली आहे. त्याबद्दल आता 17 तारखेला मुंबईला बैठकसुद्धा ठेवलेली आहे. आंदोलनसुद्धा आम्ही करून राहिलेलो आहे. आमचे आता दीपेश भाऊ अध्यक्ष आहे, पाठकजी आहे, यांनी आता पुढची मीटिंग ठेवलेली आहे. तोपर्यंत जर आमचे मुद्दे सॉल्व नाही झाले तर आम्ही धरणा आंदोलन जिल्हा परिषदच्या गेटच्या समोर देणार आहोत. आपला परिचय द्या सर. मी संदीप अवचट, जिल्हा परिषद गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर. काय सांगाल ते? नमस्कार, मी रोहित देशमुख. मी जिल्हा परिषद आणि PWD मध्ये कंत्राटदार आहे. आपल्या इथे 2 ते 3 वर्षापासून याच्यात सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याचे कामं आहे. हे जे आहे जे रेशोनुसार वाटप याच्या होत नाही आहे. आपण याचा रेशो काढला तर कोणाला इथे जास्तीत जास्त कामं जे आहेत ते जिल्हा परिषदचे जे कामं आहे ते कुठे याच्यामध्ये चालले ग्रामपंचायतला चाललेले आहे. आणि ग्रामपंचायतचे जे कामं आहे ते सगळे राजकीय लोक आपल्या चेल्याचपाटांना देत आहे. म्हणजे असं म्हणण्याचा उद्देश आमचा असा आहे कारण की इथे कामाची संख्या कमी आहे आणि बेरोजगार युवक जे आहे ते खूप आहे. हो, बरोबर. तर बेरोजगारीचा टक्का जो आहे वाढतच चाललेला आहे आणि समाधान कोणाचं इथे होत नाही आहे. आणि त्यातल्या त्यात राजकीय लोक आपल्या लोकांना इथे जे टेक्निकली नाही आहे, काही नाही आहे, नॉन टेक्निकल आहे, त्यांना कसे पण कामं करायला तिथे सोडून देतात. म्हणजे ते कामं करतात, कामं पूर्ण होतात नाही होत हे त्यांना माहिती आहे. क्वालिटी, गुणवत्ता आणि शासनाचं नुकसान होतं याच्यामध्ये. बरोबर. आता सर एक सांगा ते आता जल जीवन मिशनचे ठेकेदार आणि सगळे ठेकेदार मिळून एक मुंबईला धरणं आंदोलन करणार आहे. त्याबद्दल काय सांगाल? आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर करतो. 18 तारखेला 17 तारखेला जे त्यांचं आंदोलन आहे आझाद मैदानामध्ये, तर आम्ही पुन्हा जाऊन त्यांना पाठिंबा आम्ही देऊ. आणि इथे पण आम्ही गेलो होतो जेव्हा संविधान चौकामध्ये आंदोलन झालं होतं. आमचा पूर्ण त्यांना पाठिंबा आहे. त्यांचे पण प्रश्न गव्हर्नमेंटनी लवकरात लवकर सोडवले पाहिजे हे मी इथे सांगू इच्छितो.